स्त्रियांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा मेनोपॉज हा फक्त पॉजच आहे बरं का, पण याच्यानंतर खरी होते एक नवीन सुरुवात असं मला वाटतं. आणि म्हणूनच ही नवीन सुरुवात जर तुम्हाला खूप आनंददायी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेरीमेनोपॉज, मेनोपॉज, त्यात दिसणारी लक्षणं आणि आपण त्याच्यासाठी काय स्वतःमध्ये बदल करू शकतो की जेणेकरून तुमचं मेनोपॉज नंतरचं आयुष्य हे स्वस्थ आणि निरोगी राहील. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अनेक टप्पे असतात, म्हणजे गर्भधारणेचा काळ असेल तसाच मेनोपॉज सुद्धा असतो. मग मेनोपॉज म्हणजे नेमकं काय? मेन्स्ट्रुअल सायकल पॉज होणं म्हणजे थांबणं. साधारण वर्षभर जर तुम्हाला पिरियड झाले नसतील तर त्याला मेनोपॉज असं म्हटलं जातं. पण हा मेनोपॉज सुरू होण्यापूर्वी शरीरामध्ये एक 8-10 वर्ष अगोदर छोटे छोटे बदल होत असतात आणि त्या बदलांची काही लक्षणं देखील आपल्याला जाणवत असतात. आणि कधी कधी ना आपल्याला खूप कन्फ्यूज व्हायला होतं, कारण ही लक्षणं खूपच वेग असतात. थोडं डिप्रेस वाटायला लागतं, काही करावंसं वाटत नाही, उत्साहच नसतो, अशी अनेक लक्षणं. हार्ड अँड फास्ट असं काही लक्षणांचा समुच्चय नसतो, पण प्रामुख्याने आढळणारी लक्षणं मी सांगते. सतत विसरायला होतं किंवा मी विसरतीये याच्यामुळे सुद्धा स्वतः चिडचिड व्हायला लागते. त्याचबरोबर पटकन असं निर्णय घ्यायची क्षमता कमी झालीये माझी, मला खूप कन्फ्यूज व्हायला होतंय, अशी मानसिक दृष्ट्या अनेक लक्षणं जाणवायला लागतात. झोपच लागत नाही किंवा लागली तर पटकन जाग येते, झोपेसाठी तळमळावं लागतं. इरेग्युलर मेन्सेस म्हणजे आता पाळी येण्याचं जे सायकल आहे ते बिघडतं. म्हणजे महिन्याला येण्याऐवजी 2-3 महिन्यातून येईल किंवा महिन्याभरात 15-15 दिवसांनी 1-2 वेळा येईल. खूप गरम व्हायला लागतं, म्हणजे जे थर्मल रेग्युलेशन असतं ना तेच आपलं थोडंसं बिघडतं. पंखा चालू असेल, एसी चालू असेल ना तरी खूप गरम होतं, पांघरून देखील नकोसं वाटायला लागतं. आणि हा हॉट फ्लॅशेसचा वेळ असतो की नाही, हा अगदी 30 मिनिटांपर्यंत सुद्धा एक्सटेंड होऊ शकतो. वेट गेन व्हायला लागतं, विशेषत्वाने पोटावर चरबी साठायला लागते, शारीरिक संबंध सुद्धा त्रासदायक होऊ शकतात. आता ही अशी अनेक लक्षणे निर्माण होतात ना, कारण काय? कारण इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे त्याचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं असतं. इस्ट्रोजन या व्यतिरिक्त अनेक कामं करत असतं आणि म्हणून इतरही अनेक लक्षणं आपल्याला पेरीमेनोपॉझल एजमध्ये जाणवायला लागतात. म्हणजे मेनोपॉजचा कालावधी हा साधारण 45 ते 55 हा अप्रॉक्सिमेटली आहे, कमी अधिक होऊ शकतं वय, आणि त्याच्या आधीच पेरीमेनोपॉज सुरू होतो. म्हणजे जर आपण तसं बघायला गेलो ना तर स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आता मुलं मोठी झालेली असतात, एक स्टॅबिलिटी आलेली असते आणि मुलं विचारत नाहीत, सतत आई करत नाहीत. नवराही कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या मीटिंग्समध्ये, त्याच्या अपग्रेडेशनमध्ये खूप बिझी होऊन जातो आणि त्याच्यामुळे ना एकटेपणा जाणवायला लागतो. त्या एकटेपणामुळे सुद्धा ही जी काही मानसिक लक्षणं निर्माण होतात की नाही ती अधिक प्रमाणामध्ये वाढतात. आणि मग साधारण एक वर्षभर पाळी आलीच नाही की मेनोपॉज होतो. पॉज होतो म्हणजे फक्त तिथे थांबतं. तर आयुष्य संपतं का किंवा आयुष्य थांबतं का? अजिबात नाही. इनफॅक्ट या वयामध्ये स्त्रियांमध्ये जी असलेली कौशल्य असतात ती पूर्णपणे विकसित झालेली असतात. त्यांच्याकडे जे एक मॅनेजमेंट स्किल असतं, ज्याचा कस बघितलाय सांसारिक आयुष्यामध्ये, ते त्याच्यात देखील त्या एक्सपर्ट झालेल्या असतात, खूप अनुभव आलेला असतो. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून स्त्री ऍक्च्युली या वयामध्ये परिपूर्ण होते. तर या याच्यामध्ये होतं काय? वेट गेन व्हायला लागतं, इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो, डायबिटीज डिटेक्ट होऊ शकतो, म्हणजे शुगर लेवल वाढलेले असू शकतात. एक ना प्री मॅच्युअर मेनोपॉज पण असतो. म्हणजे समजा आईची पाळी, बहिणीची पाळी, मोठ्या बहिणीची जर लवकर गेलेली असेल ना तर काही स्त्रियांमध्ये ती लवकर जाते. आणि एक अजून असतो तो म्हणजे सर्जिकल मेनोपॉज. म्हणजे समजा तुमची हिस्टेरेक्टॉमी वगैरे झाली असेल, ऑपरेटिव्ह झाले आणि त्याच्यानंतर जो मेनोपॉज येतो तो. हे जे काही शारीरिक आणि मानसिक बदल होत आहेत किंवा तक्रारी सुरू होत आहेत, ह्या जर सगळ्या मधून तुम्हाला खूप इझी बाहेर पडायचं असेल तर म्हणून काय कराल? तर सुरुवात ना खूप लवकर केली पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा 20-25च्या वयात असता की नाही तेव्हापासूनच तुम्ही योग्य आहार घेतला पाहिजे, व्यायामाची सवय लावली पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंटचे स्किल्स शिकले पाहिजेत. सगळे सांगतात कॅल्शियम रिच फूड खा, हे खा, ते खा. मी एक सोपी टिप सांगेल आणि ती म्हणजे जर तुमचं जेवणाचं ताट आहे की नाही त्यातला फक्त 1/4 पोर्शन जो असेल ना जेवणाचा तो फक्त तुम्ही कार्बचा घ्या आणि बाकी जो सगळा आहे की नाही त्याच्यामध्ये भरपूर फळं, भाज्या आणि त्याचबरोबर प्रोटीन्स पण घ्या. कारण इस्ट्रोजनची लेवल कमी झाली ना की बॉडीत इन्फ्लमेशनची प्रोसेस ट्रिगर होत असते. मग इन्फ्लमेशन जर तुम्हाला कमी करायचं असेल आणि तज्जन्य आजार होऊ नये असं वाटत असेल, जसं बीपी, डायबिटीज, शुगर वगैरे वगैरे, तर तुम्ही अँटीऑक्सिडंट रिच फूड घेतलं पाहिजे. मग आवळा असेल, तुम्ही माझा आवळ्याचा व्हिडिओ पण बघा. हळद आहे, हे खूप चांगले अँटी इन्फ्लेमेटरी फूड आहेत. फक्त थोडंसं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या किंवा ज्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट असतात तुम्ही त्यांचाही सल्ला घेऊ शकता. किंवा आता समजा तुम्ही एक 30-35 नंतर आहात तर मग तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस शिका व्यवस्थित आणि मग ते करा. वजन उचलण्याचे जे काही व्यायाम प्रकार आहेत ते देखील तुम्ही करू शकता. सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत का? डेफिशियन्सी झाली असेल ना तर सप्लिमेंट नक्की घ्या.
पण डेफिशियन्सी झाली आहे का आणि ती किती प्रमाणात झाली याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. इनिशियली पेरीमेनोपॉझल एजमध्ये 2-1 वर्षातून एकदा आणि मेनोपॉज नंतर तुम्ही वर्षभरातून एकदा निश्चितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या देखील केल्या पाहिजेत. सर्वसाधारण काय तपासण्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये आपण हिमोग्राम करतो, CBC करतो, आयर्न प्रोफाईल करतो, विटामिन B12 केलं पाहिजे, विटामिन D. सो डेफिशियन्सीनुसार तुम्ही त्याचे सप्लिमेंट किंवा डाएट इम्प्रूव्हमेंट सुद्धा करू शकता. कॅल्शियमची पण लेवल बघितली पाहिजे. आपण म्हणतो हाडं ठिसूळ होत आहेत, मग त्याच्यासाठी आपण बोन मिनरल डेन्सिटी नावाची एक टेस्ट असते ती करू शकतो. या वयामध्ये जे काही हार्मोनल फ्लक्च्युएशन झालेले आहेत त्याच्यामुळे कॅन्सरची शक्यता सुद्धा बळावते, किंवा जर तुम्हाला हिस्ट्री असेल घरी कोणाची ब्रेस्ट कॅन्सरची किंवा युट्राईन कॅन्सरची, ओव्हॅरियन कॅन्सरची, सर्वायकल कॅन्सरची, तर तुम्ही कॅन्सर मार्कर सुद्धा करू शकता, ज्याच्यामध्ये CA-125 आपण करतो. पॅप्समियर सारखी तपासणी करता येते, ज्याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन होतं. मॅमोग्राफी केली पाहिजे, इन्फ्लमेटरी मार्कर केले पाहिजेत, म्हणजे जे मी म्हटलं की BP, डायबिटीस सारखे आजार होऊ शकतात, तर आपल्याला अर्ली जर डिटेक्शन असेल तर ते रिव्हर्स सुद्धा करता येऊ शकतं. हे सगळे इन्व्हेस्टिगेशन ना गरजेनुसार करूनच घेतले पाहिजेत. आयुर्वेदिक दृष्ट्या या मेनोपॉजचा आपण कसा विचार करू शकतो, तर या एजमध्ये शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढतं आणि म्हणून वात संतुलन होणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, तर सल्ल्याने तुम्ही औषधोपचार पंचकर्म करू शकता. त्याच्यामध्ये सर्वांग स्नेहन, सर्वांग स्वेदन करू शकता, किंवा वैद्य पंचतिक्त क्षीर बस्ती सारखे बस्ती तुम्हाला देतात की जे तुमच्या हाडांची घनता पण वाढवतील, म्हणजे फ्रॅक्चरचे प्रमाण कमी होईल. आणि त्याचबरोबर बॉडी मसाज इटसेल्फ इज अ रिलॅक्सिंग टेक्निक, त्यामुळे तुमचा मेंटल स्ट्रेस पण मॅनेज व्हायला मदत होतो. समजा तुम्हाला खूप एन्झायटी आणि डिप्रेशन वाढलेलं असेल तर शिरोधारा, शिरोअभ्यंग, नस्य हे सुद्धा तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने करू शकता, किंवा शिरोअभ्यंग म्हणजे हेड मसाज तुम्ही वन्स अ वीक एकदम छान रिलॅक्सिंग टेक्निकने घेऊ शकता घरच्या घरी सुद्धा. सो हे छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्यात ना तरी सुद्धा तुमचा मेनोपॉज सुसह्य होईल. एक छोटीशी टिप सांगते, ती म्हणजे मेनोपॉज ना ऍक्सेप्ट करा. मेनोपॉज ही माझ्या आयुष्यातली एक फेज आहे आणि ना मी ती मिरवणार आहे, जसं मी प्रेग्नन्सी मिरवली ना अगदी तशीच, आणि तीही आनंदाने. आणि मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केलात ना तर खरंच तुम्हाला असं लक्षात येईल की स्त्रीत्व ही दैवी देणगीच आहे.